नमस्कार मित्रांनो, मी नरेश तुरे. राजगडचा ट्रेक पूर्णपणे कंप्लीट केलेला आहे. सुखरूपरित्या आम्ही खाली उतरलो आहे. खरं तर हा प्रवास थोडासा चढण्यासाठी खडतर आहे, पण एवढं काही खडतर नाही आहे. जर आपल्याला चांगला अनुभवायचा असेल, राजांचे गडकिल्ले पाहायचे असतील तर खरोखरच एक चांगला ट्रेक आहे. जर तुम्हाला या गडावर यायचं असेल चढण्यासाठी, मला वाटतं पाली दरवाजा या मार्गावरून म्हणजे चढण्यासाठी खूप इझिली आहे. आणि एक बॅक साईडला गुंजवली म्हणून त्या गावातून एक ट्रेक आहे, तिकडून सुद्धा आपल्याला गुंजवलीच्या इकडून चोर दरवाजाकडे बाहेर पडता येतो. तो एक ट्रॅक आहे, पण आम्ही पाली दरवाजातून हा ट्रेक चालू केलेला आणि आज तो इथे संपलेला आहे. खूप छान वाटलं. गडावर पाहण्यासाठी म्हटलात तर आपण जर इकडं पाली दरवाजाकडून गेलो तर आपल्याला एक पाली दरवाजा लागेल. पाली दरवाजाचा महादरवाजा पाहायला भेटेल. तसेच बाले किल्ल्याला जायला भेटेल. संजीवनी माची पाहायला भेटेल. सुवेला माची पाहायला भेटेल. पद्मावती माची पाहायला भेटेल. तसेच पद्मावती देवीचं मंदिर हे पाहायला भेटेल. खूप छान गड आहे. खूप चांगलं ट्रेक झालं. सर्वांना विनंती आहे की जर आपण गडावर आलात, नाईट कॅम्पिंगसाठी आलात, तर कृपया आपण जर सोबत जे पाणी बॉटल, कचरा जेही काय घेऊन येणार ते सोबत रिटर्न खाली घेऊन या. खाली इथे कचरा ठेवण्याची व टाकण्याची व्यवस्था केली आहे, तर तुम्ही तिथे टाका. कारण जर आपण कचरा गडावर टाकला तर पूर्णपणे कॅम्पिंग बंद होईल आणि गड आपल्याला एका दिवसामध्ये पाहायला मिळणार नाही. तर तुम्ही सर्वांनी जर गडावर आलात तर खास करून कचऱ्याकडे जास्त लक्ष द्या. धन्यवाद. पुन्हा भेटू.